रूपक केलंय संसार कसा सुरू झाला त्याच्याकरता. ज्ञानोबाराय म्हणतात, आता थोडी आईशी गोठी सांगी जेल परियेशी, जे अहंकार तनुशी वालभ पडले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात प्रेमविवाह झाला. प्रेमविवाह कोणाचा झाला? अहंकार आणि तनू. मग इच्छा हे कुमारी झाली, ते कामाच्या तारुण्य आली, तेथे द्वेषेशी मांडिली वराडेक. तया दोहोस्तव जन्मला, तो द्वंद्व मोह जाहला, तो आज्याने वाढविला अहंकारे, तेने भूते भांबावली, संसाराच्या आडवा माझी पडली. मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी. संसाराला सुरुवात कुठून झाली? अहंकारातून. म्हणून संसारी कोण आणि संन्यासी कोण? तुका म्हणे नाही निरस लागे. वा. म्हणून संसार कशाला म्हणतात तर इथं तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगामध्ये अहंकाराला संसार, काही ठिकाणी देहाला सुद्धा संसार म्हटले, पण आजच्या अभंगामध्ये अहंकाराला संसार म्हटले. हा अहंकार रूपी आपला संसार जो आहे तो आपल्या मागे लागलेला आहे. बर ठीक आहे. तुकाराम महाराज म्हणतात जिंकावा संसार, संसाराला जिंका. शत्रूला जिंकावं लागतं. अहंकार काय आमचा शत्रू आहे का? तर होय, अहंकार आपला शत्रू आहे खरा. सगळ्यात जास्त नुकसान आपलं जेवढं अहंकार करतो तेवढं कोणीच करत नाही. विठ्ठल जीव कोणी बनवलं? जीव हा कोण आहे? परमात्मा स्वरूप आहे. भगवान बोलतात ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनश्चष्टानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कंशते. काय भगवान बोलतात? हा परमात्माची परी दुसरा, परी अहंकार निद्रा निदसुरा, म्हणून स्वप्नाची ओर बारा संतोषेशिने, कल्पना विद्यातेने झाला, कल्पना अविद्या, जीव बनवणारा, व्यापक असलेल्या चैतन्याला, परमात्मा स्वरूप असलेल्या जीवाला जीव बनवणारा अहंकार आहे. आणि म्हणून अहंकार आपला काय आहे? शत्रू आहे. त्याला जिंकलं पाहिजे. हा आपल्याला दुःख भोगायला लावतो. तुकाराम महाराज म्हणतात अहंकाराचे तोंड काळे, दावी बळे अंधकार. आणि म्हणून हा अहंकार ज्याने जिंकला तो खरा शूर आहे. काय असतं? शत्रू शत्रू म्हणून कळाला त्याला जिंकणं सोपं असतं. पण कधी कधी शत्रू जे आहेत ते आपले मित्र म्हणून राहतात, आपल्याबरोबरच राहतात, आपलंच खातात, आपल्याच गाडीत फिरतात आणि बरोबर दुसऱ्याच्या पेटीत मतदान टाकतात. असं महाभारतात असं वर्णन आलं, दुर्योधनाने शकुनी मामाची 100 मुलं मारली. शकुनीने विचार केला मी जर आता याला मारायला लागलो तर हा मला काय ऐकणार नाही, हा मला मारून टाकेल. म्हणून दुर्योधनाच्या घरी राहायचं, त्याचंच खायचं, त्याला असं शिकवायचं, सगळ्या कुळाचा नाश करून टाकायचा. म्हणजे शत्रू आपल्या जवळच राहतो, आपणच त्याला पोसतो आणि तो आपल्या विरोधात काम करतो. तसं अहंकाराला वाढवणारे आपणच आहे. कोणाला कशाचा अहंकार, कोणाला कशाचा अहंकार, कोणाला रूपाचा अहंकार, कोणाला गुणाचा अहंकार, कोणाला विद्वत्तेचा अहंकार, कोणाला भोगाचा अहंकार, कोणाला त्यागाचा अहंकार. हो, भोगाचा परवडतो, त्यागाचा परवडत नाही. विठ्ठल विठ्ठल. अहंकार, मी हात जोडले म्हटले बाबा तुला अहंकार नाही, याचाच अहंकार झालाय. कळत नाही माणसाला.
ते मोठ्या विद्वानांचं वाक्य मी वाचलं, त्यांची गोष्ट ऐकली. दृष्टांत एक तिकडे उत्तरेकडे स्वामी पंडित रामकिंकरजी नावाचे होऊन गेले विद्वान. त्यांनी म्हटले काही लोकांना असं आपण स्टेजवर बसवलं त्यांना अहंकार होता, आम्ही स्टेजवर बसलो. आणि काही काही लोकांना किती आग्रह केला वर बसायचा ते जाऊन खाली चपलीत बसतात. याला अहंकार असतो मोठेपणाचा, पण त्याला अहंकार असतो नम्रपणाचा. म्हटले मोठेपणाचा दिसतो, नम्रपणाचा डेंजर आहे म्हणजे जास्त. तो दिसत नाही पण असतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून एखादा मनुष्य नको नको म्हणायला लागला ना, एखादा मनुष्य समजायचं हे पुढं जास्त घेणार आहेत. याचा घेण्याचं मी समर्थन करतोय असा अर्थ नाही. आपली जोग महाराजची परंपरा आहे, आयाचित वृत्तीची परंपरा आहे. सगळे असे असतात असं नाही, काही त्यागी महात्मे आहेत. परंतु बऱ्याच वेळेला असं दिसून येतो भोगे घडे त्याग, त्यागे अंगा येती भोग, ऐसे उपराटे वर्म, धर्मांगीचा धर्म. म्हणून ज्याला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असं म्हटलेलं आहे, भोगाची तर वृत्ती नकोच, पण तिथं त्यागाची वृत्ती चालत नाही. विठ्ठल. हा अहंकार काय करतो दुसऱ्या चरणात सांगितलं. जेवढं नुकसान आपलं अहंकाराने केलेलं आहे तेवढं आपलं नुकसान दुसरं कोणीच करत नाही. माणसाच्या जीवनात आलेलं जे दुःख आहे कशामुळे आहे? अहंकारामुळे. अहंकार जो आहे तो आपला शत्रू आहे, आपल्याला दुःख भोगायला लावतो. अहंकाराला धक्का लागला का माणसाला दुःख होतं. जेवढा जास्त अहंकारी मनुष्य तेवढा तो जास्त दुःखी. काही लोकांचं बोलणं जर आपण ऐकलं ना, 5 मिनिटाच्या बोलण्यामध्ये 5 वेळा द्रुपद येतं मी. ते वैकुंठ असे जगन्नाथ महाराज पवार एक दृष्टांत सांगायचे, ते असे करायचे. एखाद्याचं दुकान चांगलं चाललं तर हा तिथं जातो, म्हणतो मी सांगितलं होतं तुला इथं दुकान टाक, चांगलं चालेल. आणि एखाद्याचं नाही चाललं तर तिथंही जाऊन उभा राहतो, मी सांगितलं होतं तुला इथं चालू, इथं टाकू नको, चालणार नाही. म्हणजे त्याचं चालू का नको चालू, पण ह्याचा चालला पाहिजे मी. आणि हा मी हाच संसार आहे, अहंकार आहे. तुकाराम महाराज म्हणतात ज्यांनी अहंकार जिंकला ते शूर, आणि ज्यांनी अहंकाराला जिंकलं नाही अहंकार त्यांना जिंकतो. आणि अहंकार त्यांना जिंकतो काय करतो, अहंकार त्यांना घोडं बनवतो. आणि बहुतेक तुकाराम महाराज म्हणतात ज्यांनी अहंकार जिंकला ते शूर आहेत. पण येर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी. महाराज म्हणतात मला जिकडं तिकडं घोडीच बघायला दिसली. सगळ्यांच्या डोक्यावर अहंकार बसलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. पूर्वीच्या काळामध्ये
प्रवासाकरता सुद्धा घोडी असायची, किंवा ओझं वागवण्याकरता काय असायचे, घोडी असायची. आजही आपण जर पाहिलं पंढरपूरला काही टांग्याची घोडी आहेत अजूनही. आणि मग तो टांगेवाला जो असतो त्याला सकाळपासून गिराईक मिळालेलं नसतं. तो म्हणतो बसा बसा, घोड्याचा विचार करतो बघा, त्या घोड्यावर ओझं टाकतो, घोडा दीन होऊन जातो एकदम. म्हणजे काय करतो, अहंकार जो आहे तो आपल्याला घोडं बनवतो, आपल्यावर भार टाकतो आणि अहंकार आपल्याला नाचवतो. काय घोड्याला घोड्यावर बसवणार आहे जो तिकडे नेईल तिकडे जावं लागतं. तसं ह्या देहावर आपल्यावर जो वास्तविक पाहता मूळ चैतन्य स्वरूपावर कुठलाच भार नाही. ते सच्चिदानंद रूप आहे, ते व्यापक आहे, ते आनंद रूप आहे. पण अहंकाराने भार घ्यायला लावला देहाचा. या देहाशी म्हणे मी पुत्रदारा धन माझे, परी काळाचे हे खाजे ऐसे नेन तू गेला. स्वदेहा नाम अर्जुनो परदेहा नाम स्वजनो, संग्रामा नाम मलिनो पापाचारू. दुसऱ्याचं ओझं आपल्याला घ्यायला लावतो आणि दुःखी बनवतो. देहाचं ओझं घेतलं की जन्म मरण आपल्या पाठीमागं लागलं. सूक्ष्म देहाचं ओझं घेतलं, सुख दुःख पाठी लागली. विठ्ठल टाकत राहतो. आपलंच ओझं टाकतो असं नाही, दुसऱ्याचं घ्यायला लावतो. देखे पुढिलाचे ओझे आपल्या माथा घेजे, मग कान दाटीजे धनुर्धरा. ओझं घ्यायला होतं दुसऱ्याचं. मी आहे म्हणून घर चाललंय म्हणतो. वैकुंठ असे वैद्य बाबा म्हणायचे, तू जाऊन बघ याच्यापेक्षा चांगलं चालतंय. मी आहे म्हणून तुम्ही चांगलं चांगलं खाताय, मी आहे म्हणून सप्ताह चाललाय, मी आहे म्हणून गाव चाललंय, मी आहे म्हणून संस्था चालली, मी आहे म्हणून कीर्तन चांगलं होते. तू जाऊन बघ याच्यापेक्षा चांगलं होते. अर्जुनाने भारच घेतला ना. अर्जुन का रडायला लागला? अर्जुन म्हणायला लागला, देवा हे सगळं आता असं होईल तसं होईल, हे सगळे मरतील, स्त्रिया त्या ठिकाणी विधवा होतील, वर्णसंकर होईल. पतंती पितरो हे श्याम लुप्त पिंडोदक क्रिया अशी स्थिती प्राप्त होईल. भगवंताने सांगितलं विनाकारण भार घेऊ नको. विठ्ठल करावं पण विनाकारण भार घेऊ नये. दुःख भोगावं लागतं. हा अहंकार आपल्यावर भार टाकतो. येर काय येते बापुडी कीर अहंकाराची घोडी. बंद झालं. तुकाराम महाराज म्हणतात, मला घोडी दिसतायत, घोडी होऊ नका, घोड्यावर बसणारे व्हा, नाही तर हा अहंकार तुम्हाला नाचवेल. अहंकार नाचवेल तसं माणसाला. मी असं आहे, मी तसं आहे, मी हे केलं, मी ते केलं. नाचवतो अहंकार माणसाला. दुःख भोगायला लागतो. आणि अहंकाराला ठेस पडली की मनुष्य दुःखी होतो. विठ्ठल मोठ्या मोठ्यांना हा सोडत नाही. शुकाचार्य काय लहान होते का? शुकाचार्यांचं चरित्र भागवतामध्ये आलंय, आपण सगळ्यांनी ऐकलंय. शुकाचार्य जेव्हा आईच्या पोटात होते तेव्हा किती वर्ष राहिले? 12 वर्ष राहिले. बाहेरच येत नव्हते. व्यास महर्षीने विचारलं, बाबा का बाहेर येत नाही? म्हटले, मला बाहेरचा वारा लागेल. अहंकाराचा वारा, मायेचा वारा लागेल, मला येणार नाही. आले बाहेर. आल्यानंतर भगवान परमात्मा तिथे आले, भगवंताने बोलवले, मग बाहेर आले. आणि आल्यानंतर शुकाचार्य लगेच वनाच्या दिशेने निघाले. वर्णन केलंय, यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातराजुहाव पुत्रे तितन्मयतया तरोभिनेदुस तम सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मी. तम सर्वभूत हृदय म्हटलंय. शुकाचार्यांना मागे हाक मारत मारत व्यास महर्षी चाले, ए मुला थांब, ए बाळा थांब, मला तुझं तोंड पाहू दे. ए मुला थांब म्हटल्यानंतर शुकाचार्य ओढ देत नव्हते. असं म्हणतात आजूबाजूचे झाडं ओढ देत होते. तर वहा अभिनेदू. व्यास महर्षींनी शुकाचार्याला हाक मारली तर झाडांनी ओढ दिली. ऐका, आपण हाक मारली तर शेजारी ओढ देत नाही, कारण आपण संकुचित झालो.
शुकाचार्य असे व्यापक झालेले आहेत. हे समस्त ही श्री वासुदेव, हे विश्वची माझे घर. पुढे गेले शुकाचार्य. जात असताना रस्त्यामध्ये काही अप्सरा स्नान करत होत्या. शुकाचार्य त्या अप्सरांच्या समोरून निघून गेले. दिव्य तेजपुंज शरीर आहे, कुरळे कुरळे केस, मेघश्याम वर्ण आहे, 12-13 वर्षाचं वय, असं वर्णन केले भागवतामध्ये. शुकाचार्य, उद्धव आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा दिसायला सारखेच, फक्त वंचित फरक होता. विठ्ठल आचार्य पुढे जातायत, मागे व्यास महर्षी जातायत. अप्सरा स्नान करत होते. शुकाचार्य निघून गेले अप्सरांच्या समोरून. अप्सरा स्नान करत राहिल्या. व्यास महर्षी आले. लगेच अप्सरांनी आपले कपडे सावरायला सुरुवात केली. व्यास महर्षींनी पाहिलं, माझा मुलगा गेला, यांनी कपडे सावरली नाही, मी आल्यावर यांना काय लाज वाटते. उभे राहिले व्यास महर्षी, हात जोडले, म्हणले, का हो अप्सरांनो, आता माझा तरुण ताटा मुलगा तुमच्या बरोबर तुमच्या समोरून विवस्त्र अवस्थेत गेला, तुम्ही कपडे आवरले नाही. मी म्हातारा मनुष्य, मी तुमच्या आजाच्या स्थिती मजका लाजती देवांगना, मी तुमचा आजोबा शोभतो, मला लाजायचं काय कारण. अप्सरा म्हटल्या, महाराज तुम्ही विचारलं म्हणून सांगतो. तुमचा मुलगा आमच्या समोरून गेला, आम्ही त्याच्या दृष्टीकडे पाहिलं, आम्ही त्याच्या दृष्टीकडे बघत असतो. कोणाच्याही दृष्टीकडे आम्हाला लगेच कळतं कोण कसं आहे कोण कसं आहे. आम्ही त्यांच्या दृष्टीकडे पाहिलं आणि पाहिल्यावर आमच्या लक्षात आलं, शुकाचार्य म्हणजे समदृष्टी आहे, यांना स्त्री पुरुष भेद नाही आहे. आणि म्हणून आम्ही कपडे सावरले नाही, आम्हालाही काही संकोच वाटला नाही. पण तुम्ही आल्यानंतर आम्हाला तो भेद दिसला, तुमच्या डोळ्यात अजून तो भेद आहे, स्त्री आहे पुरुष आहे, म्हणून आम्ही कपडे सावरले. खरं सांगू का व्यास महर्षी, तुमचा मुलगा तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि हे ऐकलं शुकाचार्यांनी आणि आपली स्तुती ऐकली. अभिमान झाला नाही, असा अजून जन्माला यायचा आहे. विठ्ठल ना अभिमान शुकाचार्याच्या पाठीमाग. ऐकताय ना तुम्ही. शुकाचार्यांच्या मागे अभिमान लागलेला दिसल्याबरोबर व्यास महर्षी म्हणले, शुका, तुला जायचंय ना जंगलात जा, पण जाता जाता तू जनक महाराजांची भेट घेऊन जा. जनक भेटीशी पाठविला तेने, अभिमान नाने खोटे केले. शुकाचार्यांना असं वाटलं, जनकाला आशीर्वाद देण्याकरता मला जा म्हणताय. आणि मग शुकाचार्य तसेच जनकाच्या दरबारामध्ये गेले. तो जनक होता, सामान्य नव्हता. भगवंतानी गीतेत वर्णन केलंय, देव कोणाचं वर्णन करत नाही. हो, कोणत्या रागात म्हणून विचार करतोय मी, ते चांगले गाणारे आहेत म्हणून. हो, नाही तर जिथं गाणारे नसतात, ज्यांना गायन कळत नाही, तिथं काय राग म्हणायचा, त्यांना राग येतो समोरच्याने. विठाला विठाला कर्मण्यैव हि संसिद्धी मास्थिता जनका दया. हे राग असे त्यांची नावं सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती आहे. हे झिंजोटी राग आहे, म्हणजे बहुतेक विशारद झालेली सुद्धा हा राग म्हणत नाहीत. मला सुद्धा येत नाही बरं का, पण मी आपलं म्हणण्याचा प्रयत्न करतो. आम्ही भागवतामध्ये जो 60 राग म्हणतो श्लोकांना, 60 राग. आणि जसा राग श्लोक म्हटला त्या रागामध्येच अनुकूल असलं जवळच्या रागाचं प्रमाण म्हणायचं. तुकोबारायांचं ज्ञानेश्वरीची होय. विठ्ठल विठ्ठल. अहो, आपलं शास्त्रीय संगीत एवढं समृद्ध असताना काहीतरी आचकट विचकट म्हणायची पाळी यावी आपल्यावर. काय शास्त्रीय संगीत आहे, काय राग आहे ते. कर्मण्यैव हि संसिद्धी मास्थिता जनका दया, लोकसंग्रह में वापी संपश्यन कर्तुमर्हसि, देख पा जनकादिक कर्म जात अशेक, न सांडता मोक्ष सुख पावते जाहले.
सत्यवादी करी संसार ते राग म्हणत असतात, ते ऐकून ऐकून मी थोडंफार म्हणतो. त्यांचा अधिकार सांगताना त्यांनी सांगितलं, ते इतके मोठे अधिकारी होते गायन क्षेत्रातले. एकदा बालगंधर्वाला भीमसेन जोशींचा कार्यक्रम होता आणि हे आळंदीहून गेले. निमंत्रण होतं त्यांना. पायजमा घालायचे साधे आपले आळंदीतला मनुष्य शबनम. तुम्ही बघितलं असेल, मी नाही पाहिलं त्यांना. ते बालगंधर्वाला गेल्यानंतर आता यांना तिथे दरवाजावर अडवलं. साधा मनुष्य, सगळी स्टँडर्ड लोक आलेली आतमध्ये, गायन क्षेत्रातली मोठी मोठी. भीमसेनजी स्टेजवर होते. कुठं चालले तुम्ही म्हटले. तर ते मोठ्याने ओरले, त्या भीम्याला जाऊन सांग दोंदेकर आलाय म्हणून. भीमसेन जोशीने ऐकलं, भीमसेन जोशी आणायला गेले त्यांना. विठाल 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 मोठी मंडळी होऊन गेली आपल्याकडे. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर याच वेशामध्ये कॉलेजला जायचे. एका मामासाहेबांच्या पत्रावर त्या काळातले राष्ट्रपती पुण्याला आले होते. नुसतं एक पत्र पाठवलं आणि आल्यानंतर मामासाहेब दांडेकरांचं त्यांनी वर्णन केलं. ते म्हटले, आम्ही तत्वज्ञान सांगतो पण हे जगतात. प्रोफेसर दांडेकर लिव्स फिलॉसॉफी. वी स्पीक फिलॉसॉफी पण दांडेकर लिव्स फिलॉसॉफी. आम्ही बोलतो पण हे वागतात. एवढी मोठी माणसं होऊन गेली. आपले गुरुवरे कोरेकर बाबा म्हणतात, आपल्याला कळणार नाही त्यांची उंची किती होती. विठाल. मामांना कॉलेजमध्ये शिकवायला एक प्रोफेसर होते फर्ग्युसन कॉलेजमध्ये. त्यांचं नाव प्रोफेसर रानडे. त्यांना रामभाऊ रानडे असं म्हणतात. मामासाहेब असं म्हणायचे, माझे गुरुदेव म्हणजे जोग महाराज अध्यात्मातले आणि कॉलेजचं जे अध्यापन असेल त्याच्यातले गुरुदेव कोण, रामभाऊ रानडे होते. ते रामभाऊ रानडे त्यांचा अधिकार असा होता, गुरुवारच्या दिवशी ते ध्यानाला बसायचे. एकदा त्यांच्या जन्मगावी तिकडे गुरुवारी ते ध्यानाला बसले होते आणि त्यांना भेटायला राष्ट्रपती आले. राष्ट्रपती आल्यानंतर तिथल्या लोकांना विचारलं, रामभाऊ रानडे कुठे आहेत, गुरुदेव कुठे आहेत. ते म्हणले, ध्यानाला बसलेले. उठवू का. राष्ट्रपती म्हणले, नको, त्यांचं ध्यान होऊ द्या, मग आपण बोलू. रामभाऊ बाहेर आल्यानंतर त्या सेवकाने सांगितलं, राष्ट्रपती येऊन तुमची वाट बघतायत, मी तुम्हाला उठवलं नाही, माझं काही चुकलं नाही ना. ते म्हणले, काहीच चुकलं नाही तुझं. म्हणले, राष्ट्रपती हा देवापेक्षा मोठा नाही. म्हणले, विठाल. अशी मंडळी होऊन गेली. लक्षात घ्या. जोग महाराज म्हणजे काही सामान्य व्यक्तिमत्व होतं का. रामभाऊ रानडे यांना जर काही एखादा ग्रंथ लिहायचा असेल तर पहिली त्याचे प्रूफ तयार झाले की मामांच्या हातात द्यायचे. म्हणजे जोग महाराजांना दाखवून आणा, आणि जोग महाराजांनी जर योग्य आहे असं म्हटलं तर मी ते प्रकाशित करीन. अशी अधिकाराची मंडळी होऊन गेली. असू द्या. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. मी गोष्ट सांगत होतो, शुकाचार्य जनकाच्या दरबारामध्ये गेले. जनकाने सुद्धा परीक्षा पाहिली हो. शुकाचार्यांच्याकडे 2 दिवस जनकाने लक्षच दिलं नाही. असं वर्णन आलंय, शुकाचार्यांनी जनकाला आत सुद्धा या म्हटलं नाही, बाहेरच उभं केलं. उन्हात, पावसात, थंडीत तसेच कुडकुडीत रामाने बाहेर उभे. हो, आपल्यासारखा असता तर काय गरज चालली म्हटलं याला, याच्याकडे जायची. पण जनक परीक्षा घेतो आता. किती अहंकार जागा होतोय बघतोय मी इथं. आणि मग शेवटी प्रश्न आपण नेहमी ऐकतो, तुमचा संसार सोडा आणि मग माझ्याकडे या म्हटले. शुकाचार्यांच्या लक्षात आलं, आपल्याकडे कोणता संसार आहे, आपल्याकडे तर कपडे सुद्धा नाहीत. लक्षात आलं मोठ्या माणसांच्या, लगेच लक्षात येतं, मी शुक आलोय म्हणतोय, हा संसार आहे. तो सोडला. शुकाचार्यांना समाधी लागली. जनक भेटीला नाही, दर्शनाला आले. विठाल. येर काय ती बापुडी की अहंकाराची घोडी. या अहंकाराला जिंकायचं असेल तर कठीण आहे. कसं जिंकायचं. 3रं चरण. पण ईशानावे पण ईशानावे पण
अहंकार कमी करायच्या ऐवजी साधनच अहंकार वाढत. वैकुंठ अशी मामासाहेब एक दृष्टांत सांगायचे. एका माणसाला कीर्तनात झोप लागायची. काय झोप सुद्धा विचित्र आहे. यायला पाहिजे तेव्हा येत नाही. कधी कधी कीर्तनातच येते बहुतेक लोकांना. त्यात कीर्तनाची वेळ जर थोडी उशीर असेल 9 ते, जशी आता आपली आज झालेली आहे, दुसऱ्या दिवशी त्याला असं वाटलं आपल्याला झोप लागते, चांगलं नाही, कीर्तनात झोप लागणं चांगलं नाही, म्हणून तो गेला, एक काठी आणली, म्हटलं दुसऱ्या दिवशी कीर्तनात जायचं आणि कीर्तन काठी घेऊन बसायचं. झोप आली की काठी हाताने आपल्या पायावर मारायची, मग ती जाईल. म्हणून आला, बसला, सुरू झालं कीर्तन आणि महाराजांनी थोडंसं अवघड विषय सांगायला सुरुवात केली. प्रागभाव, प्रध्वंसभाव, अन्योन्यभाव, अत्यंत अभाव. लोक म्हणतात पुढच्या वर्षी महाराजांचाच अभाव. पातळी खाली घसरली लोकांची. ज्ञानेश्वरी ऐकणारं कोण आहे? तुमच्यासारख्या ठिकाणी चांगली गोष्ट आहे, ऐकतात लोक ज्ञानेश्वरी, पाठ करतात. परभणीला गेलो होतो 1 महिन्यापूर्वी. कालेचं कीर्तन होतं. कीर्तन कशा निमित्ताने होतं? एका मातोश्रीने, एका बाईने 1008 पारायणी केली म्हणून उत्सव केला आणि त्याचं काल्याचं कीर्तन ठेवलं. मी गेल्या बाईंचं दर्शन घेतलं. म्हटलं आई, आम्ही ब्रह्मचारी राहून, आळंदीत राहून आम्हाला अजून 10 पारायणं घडली नाहीत, 20 पारायणं घडली नाहीत. तुम्ही सगळा व्याप सांभाळून, मुलं बाळं सांभाळून, संसार सांभाळून 1008 पारायणं केली. तुम्हाला मानलं पाहिजे. नुसता परमार्थ करणं सोपं आहे हो, संसार करून परमार्थ करतात हे विशेष आहे लक्षात. मी दर्शन करायला लागलो तर बाई म्हटल्या माझं विशेष काहीच नाही, अशात 15 बाया आमच्या गल्लीत येत म्हटलं. शिवरामनगरला कोणाला पाहिजे जाऊन बघा. विठ्ठल या नेवासा भागात तयार माणसं आहेत. काही माता भगिनी ज्ञानेश्वरीच्या वेळेस सांगतात. मी आळंदीमध्ये रोज ज्ञानेश्वरी सांगतो. मंदिरामध्ये 2-3 पुरुष मंडळी आहेत, 2-3 माता भगिनी आहेत. पूर्ण हरिपाठासारखी ज्ञानेश्वरी तयारी त्यांची. आपण एक टोक म्हटलं की ते पुढच्या 2 वेळा, मागच्या 2 वेळा बरोबर सांगतात. अभ्यास करणारी मंडळी, चांगली गोष्ट आहे. काय सांगत होतो मी? पनायशा नावे देव धरी जेतो. अहंकाराला जिंकणं अवघड आहे. अहंकार जो आहे, मी गोष्ट सांगत होतो त्या माणसाची काठी घेऊन आला, बरोबर. झोप लागत होती म्हणून कीर्तनात काठी घेऊन बसला आणि कीर्तनकाराने अवघड विषय सांगायला सुरुवात केली. प्रागभाव, प्रध्वंस. इथं मी तिकडे गेलो. त्याने आणली होती काठी कशा करता? झोप आली की हाताने पायावर मारायची. पण झोप अशी विचित्र आहे, पहिली काठी गळून पडते. तसं अहंकार घालवण्याकरता जे साधन आपण घेतोय, अहंकार कमी होत नाही, अहंकार वाढतो. अहंकार अज्ञानी माणसाला जास्त का ज्ञानाला जास्त? ज्ञानोबाराय बोलतात, नवल अहंकाराची गोठी, विशेषयात नलगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवे. अज्ञानाच्या मागे अहंकार जास्त जात नाही. थोडस ज्ञान आलं, अहंकार यज्ञ आगे स्वर्ग भोगाडेती, करता तपे काम क्रोध खवळती, नित्यानित्य ज्ञानी अभिमान वाढती, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. मग अहंकाराला जिंकायचं कसं? ज्ञानोबारांनी जिंकण्याचे काही उपाय सांगितले बरं काय? तैसे विचार विचारून अहंकार सांडिजे, मग आस्तीच वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. विचाराच्या द्वारे अहंकार घालवता येतो. काय विचार करायचा आहे? नित्य काय, अनित्य काय, सत्य काय, मिथ्या काय, मी कोण आहे हा विचार केला, अहंकार जातो. पण हा विचार अवघड आहे, त्याच्याकरता चित्तशुद्धी पाहिजे. सोपा मार्ग कोणता आहे? तुकाराम महाराज म्हणतात, एक सोपा मार्ग सांगतो. पनायशा नावे देव धरी जेतो भावे. तुम्ही आपल्या जीवनात पण करा, प्रतिज्ञा करा. कोणती प्रतिज्ञा करायची? मी देवाला भावाने धरी. आणि देवाला एकदा का तुम्ही भावाने धरलं, भक्तीने धरलं, प्रेमाने धरलं की तुम्हाला अहंकार घालवायची गरज नाही, देवच घालवतो. विठ्ठल
आणि देव हा प्रेमाने धरला जातो, दुसऱ्या कशाने धरला जात नाही. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. जेवढं जास्त प्रेम देवाच्या विषयी भक्ती, तेवढा भगवान परमात्मा धरलाच. देवाला धरायचं हृदयात. हो, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. म्हणजे देवाचं चिंतन करायचं, सारखं प्रेम वाढवायचं देवाच्या विषयी. आणि मग देवाला एकदा का आपण धरलं, मग सगळी काळजी आपल्या जीवनातली देवच करतो. तुका मने घालू तयावरी भार, वाहो हा संसार देवा पायी. ज्या ज्या भक्तांनी देवाला धरलं, त्या सगळ्या भक्तांचा अहंकार म्हणा, काही म्हणा, सगळं देव घालवतो. त्या ठिकाणी ज्ञानाने घालवेल, प्रेमाने घालवेल, उपदेश करून घालवेल, नाही तर त्याच्या जीवनात एखादं संकट देऊन घालवेल. विठ्ठल. अनेक भक्तांच्या चरित्रातल्या कथा आहेत, आपण नेहमी ऐकतो. वैकुंठवासी घुले बाबा दृष्टांत सांगतात, पाठात सांगायचे. हनुमंतरायाची आणि अर्जुनाची भेट झाली आणि हनुमंतरायांना अर्जुन म्हणायला लागला, काय तुमच्यासारखे एवढे बलाढ्य वानर असताना सुद्धा देवाला एवढं मोठं कष्ट करावे लागले. माझ्यासारखा जर असता तर मी बाणाचा पूल बनवला असता. हनुमंतराय म्हणले, अहो तुमचा बाणाचा पूल आमच्या पुढं कसा टिकला असता. दोघांचं त्या ठिकाणी हे झाल्यानंतर म्हटले, ठीक आहे. अर्जुन म्हणले, मी आता बाणाचा पूल बनवतो, तुम्ही तोडून दाखवा. अर्जुनाने बाणाचा पूल, बाण मारल्याबरोबर समुद्रावर पूल तयार झाला. हनुमंतरायाने जय श्रीराम म्हटलं, उडी टाकली की त्याच्या ठिकरे ठिकरे करून टाकले. आणि मग अर्जुन महाराजांना वाईट वाटलं, म्हटले मी आता अग्निकाष्ठ भक्षण करतो. देव तिथं प्रगट झाले आणि सांगितलं, तुमच्या दोघांचं ठरलं, पण त्याच्यामध्ये साक्षीदार कोण होता का, आता माझ्या समोर करा. आता हनुमंतरायाला सुद्धा असं वाटलं, आता काय आपली शक्ती. लगेच भगवान अर्जुनाने परत बाणाचा पूल बनवला. भगवंताने सुदर्शन चक्र ठेवलं. हनुमंतरायाने 2-4 उड्या मारल्या, काहीच झालं नाही. दोघांचाही अहंकार गेला. विठ्ठल. जगात कीर्ती होते शेवटच्या चरणाची. तुका म्हणे जीवे, तुका म्हणे जावे, 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 क्षेपक प्रमाण आहे. तुका म्हणे देव झाला, तो भगवत स्वरूप होतो. आणि अशा माणसाची कीर्ती होते, ज्याने अहंकार जिंकला, ज्याने संसार जिंकला, ज्याने देवाला धरलं, त्यांची जगात काय होते, कीर्ती होते. मरावे परी कीर्ती होते. काही माणसं जिवंत असून मेल्यासारखे आहेत आणि काही शरीराने गेली तरी अजूनही जिवंत आहेत. उदाहरणार्थ जोग महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, जी काही मामासाहेब दांडेकरी, सगळी मंडळी आजही आपण त्यांचं नाव घेतो, स्मरण करतो. ती सगळी मंडळी कीर्तिरूपाने अमर झाली. म्हणून तुका म्हणे ज्यावे, ज्यावे म्हणजे माणसाने जगावं. सत्कीर्तीने बरवे. सत्कीर्तीने जगणं हे चांगलं आहे, कीर्तीने जगणं चांगलं आहे. कीर्ती जर नसेल तर काही उपयोग नाही, असं महाराज बोलतात. आपली वेळ संपली. आता एकदा भजन करू सगळ्यांनी. पुरुष मंडळी आणि टाळकरी मंडळी माझ्याबरोबर म्हणतील. माता भगिनींनी मागे म्हणायचं आहे, पुरुष मंडळींनी वर हात करायचे टाळी वाजवताना. माता भगिनींनी खाली हात करून वाजवलं तरी चालेल. विठोबा त्याने टाळी वाजवा, हो ना. बोला, मागचा आवाज येत नाहीये. सगळ्यांनी किती शूर होते. महाराज असं म्हणायचे, मला कळतंय असं माझी वृत्ती मी कामाच्या कधी अधीन होऊच दिली नाही. काय म्हणायचे? मला कळतंय अशी माझी वृत्ती मी कामाच्या अधीन होऊ दिली नाही. असं कोण म्हणू शकतो सांगा? शूर म्हणू शकतो. आपण पाहतोय लोक जगात काय चाललंय.
हातामध्ये पाणी दिलं, त्या ब्राह्मणाने सांगितलं म्हणा मी जे पाप केलं असेल त्या पापाच्या क्षालना करता मी नदीत स्नान, गंगेत स्नान करतोय. पाणी फेकून दिलं, म्हटले मी जन्मात कळतंय असं कधी पापच केलं नाही. शूर आहेत विठ्ठल. आणि त्यांनी देवाला धरलं होतं बरं का. माऊलींचा त्यांना साक्षात्कार, भंडारी डोंगरावर त्यांना तुकाराम महाराजांचा साक्षात्कार झाला. संतांना धरलं, देवाला धरलं. आणि आज आपण ही जे पाहतोय ना ही सगळी त्यांची कीर्ती आहे का नाही. उभारीला ध्वज तीही लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती जयांची. म्हणून त्यांची कीर्ती जरी आपण गायली तरी आपल्याला त्यांचं स्वरूप ते प्राप्त करून देतात. ज्ञानेश्वर